घडली काय तुम्हाला नेमकं कळालं होतं? मी तिची बहीण आहे. बर तिची घटना कशी घडली आम्हाला काही सांगू शकता येत नाही. बर पण आम्हाला असं माहित झालं का ते दरीन पडला म्हणून सनी का तिघ पडले म्हणे. तिघाचा मृत्यू झाला त्यांचा जागेवरच. बर मग आम्ही तिथं आलो, याला घाटीला आलो आम्ही. हा हा घाटीला आल्याच्या नंतर त्यांचे सगळे पाहुणे होते, त्यांची आई त्या सगळ्या होत्या तिच्यावाल्या. बर त्यांनी भरपूर शिव्या दिल्या मला. मी तरी गच बसले, मी काहीच बोलले नाही तिथं. कमून बोलले नाही का. मी म्हणलं मी जर काही मनाने आणला येईन इतके दिवस, पण आमच्याकडे येऊन दिला नाही. शेवट त्याचं मूर्त सुद्धा आमच्याकडे येऊन देणार नाही म्हणून मी काहीच बोलले नाही त्यांना. शेवट माझे चुलत भाऊ ते सगळे होते तिथं. ते म्हणले आम्हाला तिघ आमच्या संग द्या, आम्ही तिघाची मौत करतो. पण ते म्हणले नाही नाही आम्ही देणार नाही म्हणे मौत तुमची. त्यांची बोली आम्ही नातून मुलगी घेऊन जाणार म्हणे, तुमचा तुम्ही घेऊन जा म्हणे. आम्ही असं म्हणलं त्यांना, ते तसे म्हणले आम्हाला. मग ते त्यांची किती बहिणी आहेत? आम्ही तिघी बहिणी. बर आणि ते एक भाऊ होते? ते एक भाऊ आता आमच्याला. त्यांचं लव्ह मॅरेज झालं त्यांचं भाऊ. बर लव्ह मॅरेज झालं. मग त्याच्यामुळे मग ते सासू सासऱ्याकडेच राहायचं. ते लई दिवस सासू सासऱ्याकडे राहिला. बर लई दिवस. मग त्यांनी भाड्याने खोली घेतली, भाड्याच्या खोलीत राहिला तो लई दिवस. आणि आता पण भाड्याच्या खोलीतच राहत होता ते. पण माझ्या मुलाचं लग्न जमल्याच्या नंतर मला सगळे पाहुणे रावळे म्हणले इतके दिवस नाही आला नका की, पण तू फोन कर, तो लग्नाला येईन. म्हणून मग मी त्याला फोन केला. मी भाऊ लग्नाला येशील का? तर म्हणे हा बाई. मला आधी त्यांनी तडा बोलून घेतलं. मला बोलला. मी म्हणलं भाऊ काही असू परताच मागचं सोडून दे, पण आता लग्नाला ये. मला म्हणला येईन बाई लग्नाला. आले होते का? हा. मग मी म्हणलं वहिनीला घेऊन ये, पोराला घेऊन ये. ते म्हणला बाई ते नाही येणार असं म्हणलं ते मला. मग लग्नाला आला त्यो. लग्न झाल्याच्या नंतर माझी एक मधली बहिणी माझी, त्याचा मुलगा वारला. मग त्याला वाटलं आता सगळेच करते. माझ्या बहिणीचा लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मुलगा वारला तिचा वाला. मग त्याला वाटलं आता सगळे करते, आता यांना कोण आहे मी, त्याला असं वाटलं. त्याच्यामुळे 10 दिवस त्यांनी मग त्या मुलाचं केलं सगळं. जिथं तिथं आमच्या संग राहिला, बोलला, बसला. त्याच्यामुळे मग घरी गेला तो. त्याच्यानंतर मग बायकून त्याचे भांडणं काढले. ते म्हणे तुला इतके दिवस बहिणी दिसल्या नाही, त्यांना दिसल्या नाही, आता कस का दिसायला लागलं तू त्यांना, आता कमून बोलत काय संग, तुला त्या लागत का मी लागते. ते म्हणायचं मला तू लागते, त्या लागत्या, लई दिवसातून बोलायला लागल्या म्हणे, आपल्याला चांगलं वाटत म्हणे, असं म्हणायचं ते तिला. मग त्यांनी दोघा मायल्या का त्याला शिव्या दिल्या. लग्न झाल्यापासून तिकडेच राहायला गेले? तिकडेच राहत होता. किती वर्ष झाले त्यांना? साधारण 22 वर्ष झाले असतील तरी त्याच लग्नाला. 22 वर्षात गावाकडे किती वेळा आली त्याला? तो कंटिन्यू यायचा. तो असं यायचा, ते येत नसा असं नाही, पण माझ्या आई वडिलाला बोलत नसा तो. असं दारातून इथून जायचा ते त्याच्या वावरात. पण कशा